श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामी माऊली या यूट्यूब चॅनल मध्ये. तर आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी साधी दिसते, पण तिचा परिणाम खूप मोठा आहे. ज्या घरामध्ये देवासमोर साखर किंवा नैवेद्य ठेवला जातो त्या घरातील स्त्री पुरुषांनी कान उघडून हे नीट ऐका, कारण ही छोटीशी सवय तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडू शकते. अनेक लोक रोज पूजा करतात, आरती करतात. नैवेद्य ठेवण्याची खरी पद्धत, त्यांचं महत्त्व त्यांना माहीत नाही. त्याचमुळे त्यांना अपेक्षित फळ मिळत नाही. तर स्वामी समर्थांच्या दिंडोरी प्रणीत मार्गात नैवेद्याला खूप मोठं महत्त्व आहे. कारण नैवेद्य म्हणजे फक्त देवाला अन्न अर्पण करणं नाही, तर घरातील ऊर्जा शुद्ध करणं असतं आणि देवाशी एक नातं जोडणं. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देवासमोर नैवेद्य ठेवल्याचे खूप मोठे फायदे सांगणार आहे आणि त्यामागे वैज्ञानिक कारण देखील आहे. शेवटी एक प्रभावी मंत्र सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. श्री स्वामी समर्थ. सर्वात आधी समजून घ्या की साखर नैवेद्याचं महत्त्व काय आहे. साखर म्हणजे गोडवा, आणि ज्या घरात गोडवा असतो तिथे भांडण कमी होतात, प्रेम वाढतं, सुख शांती येते. म्हणूनच पूर्वीपासून आपल्या परंपरेमध्ये देवाला साखर किंवा गोड नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा आहे. आता आपण त्याचे फायदे बघूया. पहिला फायदा म्हणजे संपत्तीची वाढ. ज्या घरात रोज देवासमोर साखर ठेवली जाते त्या घरात लक्ष्मीचं आगमन होतं. अनेक लोकांनी हा अनुभव घेतलेला आहे की त्यांनी ही छोटी सवय सुरू केली आणि हळूहळू त्यांच्या घरात पैशाची अडचण कमी झाली. कारण जेव्हा आपण देवाला अर्पण करतो तेव्हा देव आपल्याला परत अनेक पटीने देतात. दुसरा फायदा म्हणजे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. साखर ही गोड असते आणि ती आपल्या घरातील वाईट ऊर्जा शोषून घेते. त्यामुळे घरात सकारात्मक वातावरण तयार होते. तुम्ही स्वतः अनुभव घ्या. ज्या दिवशी तुम्ही नैवेद्य ठेवतात त्या दिवशी घरात शांतता जास्त जाणवते. तिसरा फायदा म्हणजे पती पत्नी मधील प्रेम वाढतं. अनेक घरात छोट्या छोट्या कारणावरून वाद होतात, पण जेव्हा देवासमोर साखर नैवेद्य ठेवले जाते तेव्हा त्या नात्यात गोडवा येतो, राग कमी होतो आणि समजूत वाढते. चौथा फायदा म्हणजे आरोग्य चांगलं राहतं. जेव्हा घरात सकारात्मक ऊर्जा येते तेव्हा त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. आजार कमी होतात, मन प्रसन्न राहतं आणि शरीर उत्साही होते. पाचवा फायदा म्हणजे संतान सुख मिळतं. ज्या घरात लहान मुलं आहेत त्या घरात नैवेद्य ठेवणं खूप फायदेशीर आहे. मुलांच्या अभ्यासात लक्ष लागत नाही, त्याची बुद्धी वाढते आणि ते चांगल्या मार्गावर चालतात. सहावा फायदा म्हणजे मानसिक शांती. आजच्या धकाधकीच्या जीवनात ताणतणाव खूप वाढला आहे, पण जेव्हा तुम्ही रोज काही मिनिटे देवासमोर बसून नैवेद्य अर्पण करता तेव्हा मन शांत होतं, चिंता कमी होते. सातवा फायदा म्हणजे व्यापारात यश मिळतं. जर तुमचं दुकान किंवा व्यवसाय असेल तर तिथे देवासमोर थोडी साखर ठेवून प्रार्थना करा. हळूहळू ग्राहक वाढतील आणि तुमच्या कामात यश येईल. तुमची खूप प्रगती होईल. आठवा फायदा म्हणजे पितृदोष कमी होतो. आपल्या पूर्वजांची आपल्याला कृपा मिळते आणि अडथळे ज्या घरात अडथळे येतात त्यांचे अडथळे कमी होतात. नववा फायदा म्हणजे भीती आणि नकारात्मक विचार विचार दूर होतात. रात्री झोपताना मन शांत राहतं, घरात सुरक्षितता जाणवते. दहावा आणि सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे स्वामी समर्थांचा आशीर्वाद. ज्या घरात श्रद्धेने नैवेद्य ठेवला जातो तिथे स्वामी समर्थांची कृपा कायम राहते आणि ते घर कधीही संकटात एकटं राहत नाही. तर आता मी तुम्हाला खऱ्या कथा सांगणार आहे, ज्या ऐकून तुमचा विश्वास अजून वाढेल. पहिली कथा आहे एका बहिणीची, जी खूप अडचणीत होती. तिच्या घरात सतत भांडण होत होतं, पैशाची कमतरता होते आणि मन शांती नव्हती. तिला एक साधा उपाय
सांगितला व रोज सकाळी स्वामी समर्थांच्या फोटोसमोर थोडी साखर नैवेद्य ठेव आणि मनापासून प्रार्थना करा. सुरुवातीला तिला काही फरक जाणवला नाही, पण ती श्रद्धेने करत राहिली आणि 3 महिन्यानंतर तिच्या घरात बदल दिसू लागला. तिच्या पतीचा व्यवसाय सुधारला, घरातील वाद कमी झाले आणि आज ती आनंदाने जीवन जगत आहे. दुसरी कथा आहे एका शेतकरी भावाची. त्याच्या शेतात वारंवार नुकसान होत होतं, पीक नीट येत नव्हतं. त्यानेही हा उपाय सुरू केला. रोज सकाळी देवाला साखर ठेवली, शेतात जायचं जायचं. काही महिन्यातच त्यांच्या पिकाची गुणवत्ता वाढली, उत्पन्न चांगलं झालं आणि त्याचा आत्मविश्वास परत आला. तिसरी कथा आहे एका नोकरदार व्यक्तीची. त्याला अनेक वर्ष प्रमोशन मिळत नव्हतं, खूप मेहनत करूनही यश मिळत नव्हतं. त्यानेही श्रद्धेने नैवेद्य ठेवायला सुरुवात केली आणि 6 महिन्यात त्याला प्रमोशन मिळालं. त्याचं जीवन सुधारलं. आता थोडंसं वैज्ञानिक कारणही समजून घेऊया. जेव्हा आपण देवासमोर नैवेद्य ठेवतो, तेव्हा आपण काही क्षणात शांत बसतो, प्रार्थना करतो. यामुळे काय होतं, आपल्या मेंदूवर सकारात्मक परिणाम होतो, ताण कमी होतो आणि मन स्थिर होतं. साखर ही गोड असल्यामुळे ती आपल्या मनाला आनंदाची भावना देते आणि त्यामुळे घरात सकारात्मक वातावरण तयार होतं. तर आता मी तुम्हाला काही सोपे उपाय सांगणार आहे, जे तुम्ही लगेच करू शकता. पहिला उपाय, रोज सकाळी अंघोळ करून स्वच्छ देवासमोर थोडी साखर किंवा गोड पदार्थ ठेवा आणि कमीत कमी 10 मिनिटे शांतपणे बसा. दुसरा उपाय, प्रत्येक शुक्रवारी विशेष नैवेद्य ठेवा, जसं की लाडू किंवा पेढे, आणि स्वामी समर्थांना प्रार्थना करा. तिसरा उपाय, पौर्णिमेच्या दिवशी दूध आणि साखर याचा नैवेद्य ठेवा. यामुळे घरात शांती येते आणि सुख समृद्धी वाढते. चौथा उपाय, घराच्या ईशान्य दिशेला देवघर ठेवा आणि तिथेच नैवेद्य अर्पण करा. पाचवा उपाय, हा मंत्र रोज म्हणायचा आहे. ओम श्री स्वामी समर्थाय नमः समर्पयामी. हा मंत्र कमीत कमी 108 वेळा म्हणा आणि पूर्ण श्रद्धा ठेवा. आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा आणि सातत्य. तुम्ही एक दिवस करून सोडून दिलं तर त्याचा काही फायदा होणार नाही. पण जर तुम्ही सातत्याने आणि मनापासून हा उपाय केला, तरच नक्कीच तुमच्या आयुष्यात बदल घडून येईल. आता अजून खोलात जाऊन समजून घेऊया की नैवेद्य ठेवताना कोणत्या चुका टाळायला हव्यात. अनेक लोक घाई गडबडीत नैवेद्य ठेवतात, पण त्यामध्ये भावना नसते. देवाला वस्तू नाही तर भावना महत्वाची आहे. म्हणून जेव्हा तुम्ही नैवेद्य ठेवता, तेव्हा मन अगदी शांत ठेवा. कोणताही राग, नकारात्मक विचार मनात आणू नका. दुसरी चूक म्हणजे नैवेद्य ठेवून लगेच उठून जाणं. किमान 10 मिनिटे देवासमोर बसा, काही क्षणाचा अनुभव घ्या. तिसरी चूक म्हणजे स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणं. देवघर आणि नैवेद्य ठेवण्याची जागा ही नेहमी स्वच्छच असली पाहिजे. आता शेवटी एक खास गोष्ट सांगत आहे. जेव्हा तुम्ही नैवेद्य ठेवता, तेव्हा मनात एक संकल्प करा की स्वामी महाराज माझ्या घरात नेहमी सुख, शांती आणि समृद्धी राहो. हा संकल्प खूप शक्तिशाली आहे. या व्हिडिओमध्ये शेवट करताना मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे की आजपासून ही सवय सुरू करा. काही दिवसातच तुम्हाला खूप फरक जाणवेल. स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर होईल आणि तुमच्या कुटुंबावर कायम राहील. खास तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.